पाणी घ्या 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 पाणी घ्या. जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. जरांगेंना आलेल्या अशक्तपणाने लोकांच्या डोळ्यातही अश्रू आले. साठी झरणारा कोण नाही दुसरा दादा शिवाय. अनेक आंदोलन झाले साहेब, पण आता इथून पुढे आंदोलन नाही बरोबर भावनावरलं जाते. कालपासून आलं मी 150 किलोमीटर. दादाला पाणी द्या, माझी तळमळीची इच्छा आहे. मी कंटिन्यू 29 तारखे ऑगस्ट पासून सुद्धा दादासोबत आंदोलन आहे. बोलले जात नाहीये. मागण्या मान्य झाल्या म्हणून मराठा समाजाने एकच जल्लोष केला होता. पण फक्त घोषणा नकोय तर अंमलबजावणी हवी आहे. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा जलत्याग केला आणि जल्लोष करणाऱ्या मराठा समाजाने पुन्हा एकदा हा आक्रोश केला. पाणी घ्या 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 पाणी घ्या. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस. मनोज जरांगे पाटलांनी जलत्याग केलाय. उठून बसण्या इतकीही त्यांच्या शरीरात ताकद उरली नाहीये. त्यांचा घसा कोरडा पडलाय. हातपाय थरथरत आहेत. जरांगे पाटील अक्षरशः अंथरुणाला खिळलेत. मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या पाटलांची अशी अवस्था पाहून लोकांनी एकच हंबरडा फोडलाय. जरांगे पाटलांनी पाणी प्यावं अशी मागणीही लोक करतायत. अगदी 80 वर्षांच्या आजीपासून तर 1-1.5 वर्षांच्या चिमुरडीपर्यंत सगळे जरांगेंना गळ घालतायत. पण जरांगे मागे हटायला तयार नाहीयेत. काय आजी पण रडते सगळे. मग आता दाराला पाणी द्यायलाच पाहिजे ना. कवर लोक त्यांचा जीव हे करायला पाहिजे. त्यांना पण नाही अशी भूमिका. मग आम्हाला वाटतं पाणी प्यायलाच पाहिजे दादाना. मग सरकारनं कवर झोपीत राहायला पाहिजे. कवर लोक जागी नाही होत सरकार. रात्रभर दादाला झोप येत नाही. दादा आम्ही पाहतो तिथं बसवलेले. दादाचा जीव कसा शिवा लागला. दादा माझं बसून द्यायला जवळ, वडील बसून द्यायला माणसं जवळ. दादा म्हणायला लागले मला हातपाय आपटायला लागले. मला आरक्षण दिल्याशिवाय मी पाणी पित नाही. आम्ही म्हणलं पाणी प्या. दादा मुंडका टाकू टाकू देते तर कोणाचाच ऐका ना दादा. एकीकडे अशोक चव्हाणांचा भाजपात पक्षप्रवेश झालाय. राज्यात पुन्हा राजकीय घडामोडींची चर्चा आणि इकडे अंतरवाली सराटीत आरक्षणासाठी सुरू असलेला एल्गार. पक्षप्रवेश झालाय. नकार दिलाय. आता सुरू असलेलं जरांगेंचं हे आंदोलन नेमकं कुठपर्यंत जाणार? सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यात, पण मग अध्यादेश कधी निघणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. जालन्याहून माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.